मी यानंतर थोडक्यात विनंती करेल की साहेबांनी आजच्या या दिवसानिमित्त थोडक्यात आपले प्रबोधन मांडावे। भीमगर्जना तरुण विकास मंडळ व आम्रपाली महिला मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच भीमनगरमधील हे मंडळ गेली 35 ते 40 वर्ष ज्यांच्या जीवावर चालते ते सर्व तुम्ही आम्ही सर्व भीमनगरमधील जनता सर्व कार्यकर्ते आजी माजी जे अनेक वर्ष या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी राहिलेले आहेत, ज्यांनी हे भीमनगर जयंती उत्सव मंडळ चालवण्यासाठी कष्ट केलेले आहेत, त्या सर्वांचं शाब्दिक आभार। कारण सगळ्यांना बोलवलं, कोणाला कोणाला तरी आपल्याला वाटेल की मला नाही बोलवलं त्याला नाही बोलवलं। मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी 2 महिने मेहनत करून वर्गणी काढून लोकांच्या शिव्या खाऊन हा कार्यक्रम साजरा केला। कारण कार्यक्रम सुरू करत असताना उभा करत असताना किती कष्ट असतात हे सर्व मंडळाला माहिती आहे। गेली अनेक वर्ष जे 35 ते 40 वर्ष पूर्वी मंडळाच्या बरोबर होते, आता आजही बरोबर आहेत। आता युग बदललेला आहे। आता जयंती उत्सव हा काही 50-60 हजारामध्ये होत नाही, हा 5-6 लाख रुपयामध्ये होतो आणि त्यातल्या त्यात सर्व लोकांना सोबत घेऊन करणं आता सध्या बाहेरची वर्गणीसुद्धा काही जमत नाही। तरीसुद्धा आपण भीमनगरमधील प्रत्येक आपला बांधव आपल्या पोटाला चिमटा देऊन जास्तीत जास्त वर्गणी देतात, त्याबद्दल मी आपल्या तमाम भीमगर्जना तरुण विकास मंडळ आणि आम्रपाली महिला मंडळ या दोघांतर्फे मी भीमनगर वासियांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। कारण तुमचा आणि माझा सर्वांचा बापाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे। एक वेळ तुम्ही आणि आम्ही बापाला विसरलं तरी चालेल, पण बाबासाहेबांना आणि तथागताला विसरता कामा नये। आणि हेच काम आपण गेली अनेक वर्ष या भीमनगरमध्ये करत आहात। भीमनगरचे सर्व रहिवासी, गरीबातला गरीब माणूस, श्रीमंतातला श्रीमंत माणूस आपल्या आपल्या परीने चांगल्या पद्धतीने वर्गणी देतो, धम्मदान देतो आणि कुठल्याही धम्मदानाशिवाय हा कार्यक्रम उभा राहू शकत नाही। एकट्या दुकट्याचं कोणाचं काम नाही आहे। मी म्हणून परत एकदा माझ्या तमाम बांधवांना भीमनगर वासियांचं परत आभार व्यक्त करतो की आपण ह्या मुलांना सहकार्य करतात। कारण मुलं तरुण मुलं आहेत, राग येतो कधी कधी त्यांना, मी अनेक वेळा त्यांना समजून सांगत असतो हे होत असते। कधी कधी लोक दारात दिल्यानंतर काही बोलतात, पण हे होत असते। आपण समाजामध्ये काम करत असताना राग हा कधी पकडायचा नाही, अपमान होत असतो, पण त्याही पुढे बाबासाहेबांनी एवढं आपल्यासाठी केलं, बाबासाहेबांनी एवढा अपमान सहन केला, तुम्ही आम्ही तर फक्त त्यांची जयंती साजरी करण्यासाठी एखाद्याची शिवी किंवा एखाद्याचा अपमान सहन केला म्हणजे खूप काही कमवलं अशातला भाग नाही। तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने गेली अनेक वर्ष भीमनगर वासी सहकार्य करतात। आपल्याला वाटत असेल दुकानदार वर्गणी देत असतील, हे देत असतील, ते देत असतील, आता लोक वर्गणी धीरे धीरे बंद केली बाहेरच्या लोकांनी। आणि ही संपूर्ण जयंती उत्सव, हा संपूर्ण महोत्सव, मिरवणूक, कार्यक्रम हा पूर्णपणे भीमनगर वासियांच्या प्रत्येक घरातल्या धम्मदानावर आपण साजरा करत असतो। मी परत एकदा माझ्या माया बहिणीचे, माझ्या लोकांचे, माझ्या सर्व भावांचे, बाप समान लोकांचे जे अनेक वर्ष या मंडळामध्ये काम केलं, मी परत त्यांचं नाव घेणार नाही। असाच एक प्रसंग जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून 125 वर्ष जेव्हा 100 वर्ष शताब्दी साजरी झाली होती, बाबासाहेबांचा पुतळा आपण साजरा केला, बसवला ब्रॉन्झचा, त्यावेळेला रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री, आपले समाज कल्याण मंत्री होते, त्यावेळेला सुद्धा लोकांनी घराघरातून वर्गणी काढून हा कार्यक्रम साजरी केलेला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही या भीमनगरमध्ये अंतिम श्वास आहे तोपर्यंत बाबासाहेबांची जयंती या विभागामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी होईल, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि परत एकदा मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांचं, या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं, महिला आम्रपाली महिला मंडळाचं, ज्या वर्षभर आपलं काम करत असतात, धार्मिक कार्यक्रम करत असतात, बुद्ध पौर्णिमा असू दे, महात्मा ज्योतिबा फुले जयंती असू दे, सावित्रीबाई फुले जयंती असू द्या किंवा रमाबाई जयंती असू द्या, सर्व आपल्याला सोबत घेऊन आपल्या घराघरामध्ये, आपल्या दारामध्ये येतात आणि आपल्याला सोबत घेऊन या विहारामध्ये घेऊन येतात। मंडळाचे कार्यकर्ते एप्रिल महिन्याच्या अगोदरच फेब्रुवारीमध्ये कामाला लागतात आणि आपला वेळ, आपला कामधंदा बाजूला ठेवून
हा जयंती उत्सव साजरा करत असतात त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि महिला मंडळाचं आम्ही सर्व आपले आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. यानंतर तसेच आपले साऊंड सिस्टम ऑपरेटर्स यांचा देखील साहेबांमार्फत सत्कार. आपले डेकोरेटर्स संजय दास यांना विनंती करेल आपण मंचकावर यावे. संजय दास, ज्यांचं अनमोल सहकार्य आपल्याला या जयंती उत्सवामध्ये लाभलंय. संजय दास आहे का? ठीक, ओके. मी यानंतर अशोक संपूर्ण मंडळाच्या वतीने म्हणजे मंडळाचा कॅप्टनचा सत्कार केला, म्हणजे पूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा केला. भास्कर इंगळे मंडळाचे अध्यक्ष, माझा मित्र, गेली अनेक वर्ष लहानपणापासून पतंग उडवण्यापासून तर आतापर्यंत. दादराव सपकाळे पण आहे, नाही तो परत मला हे करेल. दादराव सपकाळे आहे, दिगंबर जोरे आहे. मी भास्कर इंगळे मंडळाच्या वतीनं त्यांचा हार्दिक सत्कार करत आहे. हा सत्कार भीम गर्जना तरुण विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आहे. टाळ्या असू द्या. धन्यवाद. यानंतर मी अशोकजी निकाळजे यांना विनंती करतो, कृपया आपण आपला कार्यक्रम सुरू करावा. त्या बाबासाहेबाच्या पुण्याईनं आज आमची ओळख कशी होते. 2-4 अंगठ्या, 2-4 चैनी, ब्रासलेट, व्हाईट शर्ट, रंग पक्का माझ्यासारखा. लोक म्हणतात बघायचे भीमाला चाललाय. बाबासाहेबांनी ओळख करून दिली. आदरणीय अनिलजी तायडे याच्याकडून 100 रुपयाची भेट. काय ओळख करून दिली? आता मनुवादाच्या पोरी आमचं पोरगा कॉलेजला गेलं.